हाय हॅलो नमस्ते, तुम्हाला सगळ्यांना मनापासून स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये। तुम्ही सगळ्या कसे बरे आहे ना। आणि आज आहे नागपंचमी, त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा। पण आता माझ्या घरी ना सकाळपासून असं मोठं टेन्शन झालेलं आहे ना, मला तरी खरंच सणादिवशी जसं कशाला होते काय नाही। अचानक दुपारचं 12 वाजलेलं आहे, तरी पण सकाळपासून काहीच काम झालेलं नाही। काय झालं ते सकाळी या तुम्हाला दाखवते। ते बघा काय पण आते ते बघा पाणी जायलाच तयार नाही आहे। ते बघा तिथं काय झाले काय माहीत नाही आहे। सगळं ते काढून ते बघा किती पाणी जमा झाले। पाणी जायलाच तयार नाही आहे, तरी पण कसं तरी फक्त आंघोळ केलं। अजून कपडे वगैरे काहीच झालं नाही आहे, कपडे धुतले नाही काय नाही, कपडे तसंच पडलेले आहेत। आणि त्याच्यामध्ये ड्रेनेज पावडर पण आणून घातलं, तरी पण ते काही जायलाच तयार नाही आहे। आता 12 वाजल्या तर कधी काय करायचं। सणाच्या दिवशी पूजा राहिलेलं आहे, बाकीचं सगळं काम राहिलेलं आहे, अजून नाश्ता पण काय नाही झाला। माझं तरी खरंच एवढं मूड ऑफ झालेलं आहे ना, सकाळी उठल्याबरोबर असं झाले। ते बघा हे पाणी पाणी कसं काय ब्लॉक झाले काय माहीत नाही, काय समजेल नाही। पहिल्यांदा असं ना पाणीचं इथं तिकडं जायचं ना ब्लॉक झालेलं, कधी पण असं झालेलं नाही आहे। आणि कधी तिकडं आम्ही कचरा वगैरे ना व्हायला देतच नाही आहे, कचऱ्यामध्ये कायच टाकत नाही आहे तिकडं, तरी पण कसं काय ब्लॉक झाले काय समजेल नाही। त्याबद्दल माझं ना खरंच अजून खूपच मूड ऑफ आहे। आज ना पातोळे करायचं आहे म्हणून सगळं हळदीचे पान हे सगळं आणून ठेवलेले, की माझं अजिबात त्या मूड हे व्हायला तयार नाही। एकटीच म्हणजे काय करायचं सांगा, एकटीच सगळीकडे किती। एक तरी आज सण आहे नागपंचमीचं, त्याबद्दल ना कोण प्लंबर वगैरे मिळतात अवेलेबल असतात, पण ते पण माहीत नाही आहे। बापरे मला तरी खूप म्हणजे की असं सणाच्या दिवसाचं झालं ना, काय काय प्लॅन केलं होतं काय काय। आता 12 वाजलं तर आता काय सगळ्यांचं आजूबाजू सगळ्यांचं त्यांचं सगळं झालं, तर मी एकटीच होते की आता ते पाणी जात नाही ते एक झालं। लेकिन आता टॉयलेटला तरी अजून तरी कोण असं गेले नाही मुलं, लेकिन तर बायचान्स टॉयलेटला तरी गेले बायचान्स ते पण पाणी हे झालं तर काय करू काय समजा नाही मला। वर्षाच्या पहिला ते सणाच्या दिवशी जातं सगळं। आता ते ड्रेनेज पावडर घालून पण आता 1 तास झाले, तरी पण ते जरा तरी पाणी जायला पाहिजे ना। आता 1:45 वाजलेलं आहे, अजून दिवा नाही, पूजा नाही, तयारी पण नाही। आज मला खरंच खूप कंटाळा आलेला आहे। आता काय झालं हे बाथरूममध्ये ना काहीतरी कुठलं तर ॲसिड म्हणून काहीतरी कुठलं तरी सोल्युशन आहे, ते आणून घातलेलं आहे। आणि बघूया आता पाणीचं काय होतं म्हणून। चला आता देवाला हार वगैरे घालते। आता ना बरोबर 2 वाजले। आता सकाळपासून आम्ही नाश्ता पण केलो नाही काय नाही। आता काय करतो रात्रीचंच ना आमटी आहे, थोडंसं भात आणि आमटी जेवण करून घेतो, म्हणजे भूक तरी लागलेली आहे आता। आणि पातोळे वगैरे करायचं थोड्या वेळाने विचार करते। आज ना खरंच माझं डोकं एवढं दुखायला लागलं ना।